कस काय कोण हप्ता कुठं तर तू बाहेर कधी गेलता कुठं पडले तिकडे कधी गेलता तू आज कस पडला काय रे त्याला लागलं का काय रे तू कुठं करतो रे बाबा वेळ आहे रे ऋषी तू खरंच रे यार गाडी स्लिप झाली. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आरोही अमोल आहे ना आता क्लासला गेलेले. आज आहे ना क्लास आहे ना आरोही घेणार आहे. आउटडोअरचा क्लास आहे. सो आरोही गेली आहे क्लाससाठी आणि हर्षद पण घरी आहे, मी घरी आहे, मम्मी पप्पा पण घरी आहे आणि पप्पाला तर आज सुट्टी आहे. सो पप्पा मस्तपैकी आराम करताय आणि हर्षद तर आज आहे ना नवीन हेअरकट करून आलेला आहे. मस्त आला हेअरकट, दाखव ऐसे पलट. वा 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 भारी दिसतोय. काय आहे हेअरकटचं नाव? काय माहिती बस हेअरकट आहे का? हो वाटतं असंच काहीतरी. आणि माझं आहे ना जेवण पण झालेलं आहे आणि टीव्ही वरती ना आता आम्ही व्लॉग बघत बसलेलो आहे. काल मज्जा झाली होती हा हर्षद. लय हसलो मी, आता पण हसू येतंय मला. स्कुबुडुबू स्कूबी. गाईज माझ्या डोक्यात आहे ना एक आयडिया आलेली आहे. आता आपण आहे ना आरोहीवर प्रँक करू. आरोही तर काही घरी नाही आहे. आरोहीला यायला किती वेळ आहे एकदा विचारून घेऊ आणि त्याच्यानंतर प्रँक करू. प्रँक पण एकदम खतरनाक आहे. आधी आरोहीला विचारू किती वेळ आहे. आता कॉल केलाय मी तिला. हॅलो, कुठे आहे? हे इकडच आहे अजून. क्लासला आहे का? हो, किती वेळ आहे तुम्हाला घरी यायला? आता थोड्याच वेळात संपतोय. म्हणजे तरी तासभर लागेल ना? हा, ठीक आहे चालतं. या मग आम्ही येतो बाहेर जाऊन. हर्षद आणि मी बाहेर चाललो होतो. येतो लगेच अर्ध्या तासात घरी. चावी. मम्मी ते आहे ना घरी. हा, ओके मग चालतं बाय. कुठे चालले तुम्ही? हे थोडंसं काम आहे माझं, करून येतो बाहेरून. बरोबर, ठीक आहे. घे ना सर्वांना बोल. आरोहीला यायला ना अजून 1 तास आहे. माझ्या डोक्यात अशी आयडिया आली माहिती आहे का? मी काय सांगणार आहे की माझा आहे ना ॲक्सिडेंट झालाय आणि मी पट्टी वगैरे पूर्ण बांधून घेईल, डोक्याला पट्टी बांधून घेईल आणि नाही तर बसेल राहील सोफ्यावरती. आणि आरोही जशी येईल मग हर्षद सांगल की आम्ही बाहेर गेलो होतो ना, तिथं पडलो वगैरे आणि ॲक्सिडेंट झाला. बरं का? घाबरणार आहे. आता बघू आरोहीची रिॲक्शन काय राहते काय नाही. आणि मला भीती पण वाटते हा प्रँक करताना. बट चलो लेट्स डू इट. मी ना ऑनलाईन बँडेज तर ऑर्डर केलेलं आहे, बट तरी पण ना थोडाफार मेकअप करून घेतो. म्हणजे असं वाटलं पाहिजे ना की खरंच ॲक्सिडेंट झालाय म्हणून. आता थोडंसं असं लाल कलरचं वगैरे काहीतरी लावून घेतो. हर्षदानं खाली वॉटर कलर आणायला गेलेलं आहे आणि मम्मी पप्पाला पण बिलकुल आयडिया नाही आहे. मम्मी पप्पा खालच्या बेडरूममध्ये, बट त्यांना काहीच आयडिया नाही आहे की हर्षदची माझी काय शाळा चालू आहे म्हणून. आता आहे ना मम्मी पप्पाचं पण रिॲक्शन बघू काय असतं. काहीच आता हर्षद आहे ना वॉटर कलर पण घेऊन आलेला आहे खालून. थोडंच लाव है ना? एकदा आतमधून पण लावू आणि बँडेज लावून मग अजून वरतून पण लावू. ठीक आहे. मॅटर असं आहे माहिती आहे का, हर्षद पण माझ्यासोबत आलेलं आहे असं सांगितलेलं आहे आम्ही. बट असं नंतर सांगून देऊ की मी एकटा गेलो होतो. हा एकटा गेला होता, मग तू मला तिथून कॉल केला, मग मी परत तिथं आलो. हा असं सांग की सोसायटीच्या गेटवरच पडलो म्हणून. तसंच असं सांगून देऊ. कारण ती परत विचारेल ना हर्षद पण सोबत होता, मग हर्षदला कसं काय लागलं नाही. मम्मी पप्पा पण विचारतील तुम्ही तर बाहेर गेले होते, मग हर्षदला कसं काय लागलं नाही. असं सांगू की तू घरी होता आणि मी एकटा चालला गेलो होतो माझ्या कामासाठी आणि तू तिथं बाहेर पडला, सोसायटीच्या गेटवरच पडलो सांगू. आणि मला फोन केला तर मग मी हा बरोबर. मी थोडंसं इथं लाल लाल करून घेतलेलं आहे. जास्त पण नाही करत आहे कारण डुप्लिकेट पण नाही वाटलं पाहिजे. थोडं नॉर्मलच. हा थोडंसं नॅचरल वाटलं पाहिजे ना, त्याच्यामुळं मी काय करतोय माहिती का, कॉटन थोडंसं आहे ना डेटॉलमध्ये डीप करून घेतोय. असं थोडा हॉस्पिटल सारखा थोडासा वास पण आला पाहिजे ना की हॉस्पिटलमध्ये जाऊन आलोय वगैरे. मला तर असं फील होतंय जसं की खरंच लागले. काहीच आता ना मी डोक्याला पट्टी बांधून घेतलेली आहे. आता ना हाताला पण कुठंतरी एका ठिकाणी ना पट्टी लावून घेऊ. प्रॉपर तर वाटतंय म्हणा. भीती वाटते. माझी हार्टबीट आहे ना अशी फास्ट झाली आहे. हर्षद आहे ना मला आता पट्टी बांधायला मदत करतोय. थोडी इकडे घे राईटला. हा घे बस झालं. हां मम्मीला माहिती काही नाही. मम्मीन ते ना बेडरूममध्ये, मम्मीला काहीच आयडिया नाही आणि त्यांची टी व्ही चालू आहे. मी बँडेज आहे ना इथं बांधून घेतलेलं आहे. सगळंच बनतोय का? हां मग आता ते काय करतो तेवढं कट करे. तो थोडं कलर करून घ्यायचं काही तर. बघ थोडंसं काळं करू त्याला, कारण रक्त आहे ना लगेच असं ब्लॅक नाही दिसत, थोडं असं ब्राऊन दिसतं. बघ आता. ओके गाईज आता रेडी या. पण थोडं पेशंट सारखं पण वागणं पडेल ना असं. काही जाता आहे ना आम्ही खाली पार्किंगमध्ये आलेलो आहे आणि हर्षदला सांगितलं आहे की मम्मीला आहे ना हॉलमध्ये बोलून आण. आणि काय सांगायचं माहिती आहे का, मी चेतकवरून पडलो सांगायचं. त्याच्यामुळे मी चेतकची चावी पण घेतलेली आहे. मम्मीला त्यांना काहीच माहीत नाही की आम्ही काय करतोय, कुठं गेलो आहे, काही नाही. आता डायरेक्ट प्रँक करू चला.
आता तू जा आणि मम्मीला बोलू ना आणि पप्पाला पण बोलू. दादा पडला म्हणा. काय करताय? अगं दादाच्या इकडे खेळल्यानंतर असताना ते गेटवर आम्ही सोडायला तिथं पडला. कस काय कोण दादा आत्ता हा कशानं काय कोणतं तर स्कूटीवाला कुठं तर तू बाहेर कधी गेलता? तू कोणी गेलता कुठं पडले खाली आलाय हा खाली आलाय. अरे हे काय झालं तर तू कधी गेलता? अरे किती टाकली काय काय तिकडे काय गेलता तू? बाहेर चाललो मी. कोण कोण मीच एकटा होतो. कोणत्या गाडीवर? चेतक. वास कस पडला हा थांब ना. आणि चेतक स्लिप झाली का? हां कुठं गेटवर. ते तुला येत नाही ती गाडी मला येत नाही गाडी. मग फॅन लावले. फॅन लावा मग माल काऊन नाही उठवला जाऊ दे म्हणलं झोपेल होतो कोण मी. नेलं मग तुला मीच गेलतो हॉस्पिटलमध्ये. कोणत्या? इथं बाजूच्याच गेलतो समोरच्या. तर काटकर कडं का गेटवर समोर. फोन लावता तू? बरं झालं डोळ्याला ते लागलं खाली काय रे काऊशी गेला तू? गेला कधी पण मला एक सांग. हे भरपूर वेळ झाला. मला अर्धा पाऊण तास झाला. आणि मला पप्पाने विचारलं मी आणलं तू वरती झोपेले बाहेर गेलतो मी. पप्पा घाबरले. अरे प्रँक आहे ना. नकली ते. पप्पाचा जीव गुत्तो. पप्पा लगेच घाबरायला लागले ते. असं बोल. पागल हा ना हे पाय ना मग. धड 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 असं नाही करायचं रे भाऊ. दुसरं काही करायचं. गाई सगळं सिरियस झाले ते. मग तो चेहरा आणि ते हा ना हे तर लागेल खरंच हे पाय वॉटर कलरने केलं आम्ही ते. हा, पप्पा रडताय लगे. वाटलं ना नाही सॉरी गाईज सॉरी. ते कॅमेरामॅन पडला तिकडे. नकली बघून घ्या. ते पण मग ते एक तुम्हाला ते पप्पा आहे ना माझी अशी हालत बघून आहे ना डायरेक्ट रडायला लागले होते. पप्पा डायरेक्ट इमोशनल झाले होते. हार्टबीट फास्ट झाली असेल तुमची. पण असं नको करू. नाही नाही सॉरी गाईज. मला माहिती आहे हा प्रँक जरा इमोशनल आहे. म्हणजे असं डायरेक्ट समोरच्याला सिरियस करून टाकतो. मम्मी पण एकदमच घाबरली होती. आणि का आता नकली आहे बाय. आता आरोहीची आणि अमोलची मज्जा येणार आहे. आता मी वरती झोपलेलं राहील हा. असं सांगा की पडला म्हणून ना. नाही मी सांगतच नाही बोलायचंच नाही बोलायचं नाही. शांत शांत बसा. हा आणि हर्षदला सांग फक्त. हर्षद ओव्हर ऍक्टिंग नाही करायची. बोलायचंच नाही काही. तू तुझा अभ्यास करत बस. लक्ष नाही काहीच बोलायचं नाही. सगळ्यांनी शांतत बसायचं. काही नाही पप्पा प्रँक आहे बरं का. पप्पा तर एकदम घाबरायला लागले ते. एखाद्या दिवशी जीव गेला आमचा नाही 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 पण तुम्हाला मी सही सलामत तर दिसत होतं ना. बाकीचं एवढंच लागलेलं होतं. ते लागायचं काय निमित्त असतं काही बी प्रँक होता. उलट चांगलं वाटायला पाहिजे ना तुम्हाला की नाही लागला आपल्या लेकराला. प्रँकच होता. हे चांगलं आहे उलट तू लागलं नाही तर कधी कधी असं पण होतं ना की एखाद्या दिवशी आपण बाहेर नाही जात. तर एखादी गोष्ट आपल्या आयुष्यातली मिस पण होऊन जात असेल. होत असेल ना असं पण. होत असेल ना. अशा गोष्टी घडूच नाही द्यायच्या भाऊ आपल्याला कोणाचेच नाही. हा गाईज एवढं आहे. ॲक्सिडेंट झालं हॉस्पिटलचे कामं झाले असं कधीच कोणाचाच मागं नाही लागले पाहिजे. कधीच नाही. पप्पाला घाबरले होते पण पळतच आले पायऱ्यावरनं. पप्पालाच पाणी प्यायची गरज आहे आता. कॅमेरामॅन पण पाणी पितोय. पण जाऊ द्या प्रँक ऐकून बरं तर वाटलं असेल ना. आता आरोहीची आणि अमोलची मज्जा येणार आहे. तिला डेंजर घाबरणार आहे. अरे दिदी मला वाटतं रडायला लागेल. पप्पा तर अजून पण सायलेंट बसले. पप्पाच्या डोळ्यातून पाणी येते असं वाटतंय. आता नाही पण तेव्हा रडायलाच लागलेच पप्पा. आता ना मी कॅमेरा लावून दिलेले. मम्मी कॉल कर बरं का. किती वेळ आहे. असा हळू आवाजात बोल. डबक्या आवाजात. बरं हा या लवकर आरोही आणि ते ना आता थोड्याच वेळात येत आहे. आणि आता ना मी जास्त वेळ इथं बसू शकत नाही कारण ते डाऊट होईल. कारण ॲक्सिडेंट तर होऊन भरपूर वेळ झाला असं सांगणार आहे आम्ही. तर आता बाकीचे ना त्यांच्या कामाला लागून जातील. आणि थोडं शांत शांत राहा बरं का. कोणी काहीच बोलू नका. हां हे बघ आम्हाला रूम मध्ये जाईल ना तर मी त्याला हळूच म्हणेन
दादाचा ऍक्सिडेंट झाला. अभ्यास करत राहील, लक्ष नको. हा पण नंतर सांग असं हळूच. आता आहे ना मी वरच्या बेडरूम मध्ये आलेलो आहे आणि आता आहे ना इथं मी झोपून राहणार आहे. आणि हा प्रँक करताना ना मला पण खूप जास्त भीती वाटते, मी पण खूप जास्त नर्वस आहे ना. आता काय केलंय माहिती का, बेडरूमचे ना सगळे लाईट बंद करून टाकलेले, फॅन चालू ठेवलेला आहे आणि असं झोपलेलो आहे, जेणेकरून सगळं आहे ना रिअल वाटलं पाहिजे. कसं काय पडलं आता? बस ना, गाडी स्लिप झाली खाली, गाडी नाही बघितली का? लागलं का जास्त? नाही नाही थोडंच आहे, बस ना. हा नको तू, राहू दे बसते मी बसते. ए हाताला लागलं का? हा नका नको, खाली आहे, कुंभ्याला आहे. काय रे तू कुठाने करतो रे बाबा? कस काय पडली बाई? लागलं का? गाडी स्लिप झाली ती. लागलं तुला? काऊन कुठाने करतो रे बाळा? एकच दिवस बाहेर गेलीत लगे असे कुठाने करून घेतले बरं तू. बावळट. दुखतंय का जास्त? दवाखान्यात गेला होता का? गोळी घेतली का? ते गोळी नका घेऊ म्हणे, काय गोळी नका घेऊ म्हणे. गोळी घे ना एखादी, पेन किलर वगैरे, दुखणार नाही ना बाई. किती वेळ आहे रे ऋषी, तू खरंच रे यार. बाई इकडे बघ ना. तो का कस काय पडला तू? गाडी स्लिप झाली ती. हा गाडी स्लिप झाली. वाटलं पाहिजे ना कसं गाडी पाळू. प्रँक प्रँक. पागल आहे का रे तू? किती वेडा आहेस पागल. खरं लागलं नाही ना? नाही काय होय लागलंय? लागलंय खरं नाही? खरं हा मुलवर घेऊ आता, तू रडायलाच लागली यार. तुम्हाला एक तर तुझ्याकडे बघताच येत नव्हतं. खरं लागलं नाही ना? प्रँक पागल आहे रे तू, किती पागल आहे रे. मी किती घाबरले. काय झालं? गाडी स्लिप झाली कधी? सोसायटीमध्ये. कस काय? कस काय पडत असतं माणूस? म्हणजे कधी पण? थांब तू डोक नको लागू. अरे आता झोपू ते लाईट बंद कर बरं. तू लाईट थांब. एकटाच कुठं चालला होता मग तो? कोच पडली का? टाकी पडली? टाकी पडली. म्हणजे तुला मला लागलं त्याचं काही नाही. अरे टाके म्हणजे बाई टाके असतात. कर तू नाटक करतोय. नाही मला आहे बघ, मला काय ना, मला चक्कीत कशात झालतो मी. टाके नाही पडायला पाहिजे माणसाला, बाकी काही होऊ द्या. आणि आत्याने ना मेन म्हणजे आत्ताच अर्धा घंटापूर्वी फोन केला होता, म्हणून मला ते खरं वाटलं. खरं दिसतंय माहिती का? हिला पण खरं वाटलं. मी रडत होती ना, मायावर चिडत होती माहिती का? होता प्रँक होता. तुला वाटलं नाही मामा ते कसं काय एवढं शांत बस? मी म्हणलं आता लागून असलो काय तिथं काय करतील. मला वाटलं तुम्ही झोपलेले असे गुंगलेले म्हणून बसलेले खाली. पप्पा तर रडायला लागले ते. तू काहीच कधी केलं असं कारनामा? आज केला. त्याच्या आधी तर मी किती घाबरली होती. खरंच प्रँक आहे, काही असं लागलेलं नाहीये. थोडं पण नाही लागलेलं ना? काढून बघ, काढा, करा अनबॉक्स करा मला. थांब काहीची ना. आणि काहीची. ए नाही थांब. कैची? हा कैची. अरे मग आता ए, लागेलच थांब, नाही हळू. तर काय. हे बघ, हे बघ आम्ही डुप्लिकेट काय? बनवलं ते. हे बघा इथं पण दाखव ना ते चीर लागलेली. ए इथं काय लागलंय मग? इथं लागेल, इथं काही कलरनी केलं आम्ही ते. तिथं लागेल वाटत तुझं. तो मला काय बोलला अर्ध्या तासा पहिले की हर्षदन मी बाहेर चाललोय, मला काम आहे म्हणे थोडं. मला वाटलं गेला असेल बाहेर, म्हणून मी फोन केला, करायला लावला त्याला की तो आला का विचार. गाईस तर सगळ्यांवरतीच ऍक्सिडेंट वाला जो प्रँक आहे तो सक्सेसफुल झालेला आहे. मला प्रँक करताना बिलकुल चांगलं वाटत नव्हतं माहिती का. मी अजून होल्ड करणार होतो आरोहीच्या वेळेस, पण मलाच कसं तरी वाटत होतं. म्हणजे पप्पा मम्मी जेव्हा इमोशनल झाले होते त्याच्यानंतर म्हटलं नको जास्त होल्ड करायला, आणि मला भीती पण खूप जास्त वाटत होती. त्याच्यामुळे लवकर सांगितलं, नाही तर तू 100% रडली असती. 100% रडली असती की नाही? रडले असते. बट जाऊ दे, मला चांगलं बघून कसं वाटतंय आता बरं वाटतंय. असं माकडावाने उड्या मारतच चांगला दिसतो तू, पडेल नाही चांगला दिसत. येस, आणि काय मोड्याच मारत राहणार आहे मी. आम्ही मेकअप पण एवढा रिअल केला होता माहिती का. आम्ही असं लाल नाही केलं, ते एकदम रिअल वाटायसाठी ब्राऊन आणि ब्लॅक केलं होतं त्याला. असं वाटत होतं त्याला ना ते औषध लावत नाही काय हा, ते लावलेलं. त्याच्यामुळे तसंच केलं होतं आम्ही. कारण पहिले मी लाल केलं बरं का, पण मी म्हटलं अरे ऍक्सिडेंट वगैरे झाला किंवा पट्टी लावल्यानंतर असं डायरेक्ट लाल तर काही होत नाही ना, असं थोडंसं ब्राऊन ब्राऊन होतं. नंतर तू
ब्राऊन होऊन जातं. हा ब्राऊन होऊन जातं ते. मग त्यानुसारच मी सगळं केलं. परत डेटॉल मध्ये पण बुडवला होता टिश्यू. सगळं रिअल. डेटॉलचा मग कारण मी म्हंटल की वास पण जाणं महत्वाचं आहे ना. समोरच्याला रिअल कधी वाटेल की असं थोडा स्मेल पण गेला पाहिजे की काहीतरी झालंय. अशा सिच्युएशन मध्ये वास बीस वीस काहीच काही येत येत नाही नसतं. main म्हणजे. हा आपलं माणूस दिसतं वाटतं समोर. मी ना आता फेस वॉश करून घेतलेलं आहे. कारण इथं आहे ना काही लावत बसलेलो होतो. इथं सुद्धा त्या ऑइल पेंटनी काही पण लावून घेतलं होतं मी. बट जाऊ दे, प्रँक तुम्हाला रिअल तर वाटला ना. रिअल वाटला पण याच्यानंतर करू नको. नाही गाईज, मी पण नाही करणार. सॉरी गाईज, असा प्रँक मी करणार नाही जो प्रँक माझ्या फॅमिलीला रडवल. फक्त आमले एकटा हसत होता, याला लय आणलं मी. अरे नाही मला हसायचं काय कस काय पडला नॉर्मल आहे भाई, पडायला काही वाटत नाही. नॉर्मल काय का रोज पडतो का आपण. अरे आपण कोणी पण पडलं बाई, कसं काय पडला, कुठं लागलं असं बाई का आपण कसं म्हणतो अई कस काय पडला तो कस काय पडला कस काय पडला. जाऊ दे पण आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. बट काय माझे पप्पाला इमोशनल झाले होते. पप्पा आरोही जास्त इमोशनल झाले होते. मम्मी तरी थोडीशी स्ट्रॉंग आहे. हे दोघं लई असे कमजोर हड्डी आहे. हे दोघं लई इमोशनल झाले होते. पप्पा तर डायरेक्ट रडायला लागले होते. याच्यावरून हे तर जाणवतं आपल्या फॅमिलीचा किती जीव राहतो आपल्यामध्ये. आपल्याला एक खरंच पण आली तर लगेच फॅमिलीच्या डोळ्यात लगेच पाणी येऊन जातं. आणि गाईज मी असा प्रँक याच्यानंतर कधीच करणार नाही जो प्रँक माझ्या फॅमिलीच्या डोळ्यात पाणी आणतो. मी अशी कुठली गोष्ट पण करणार नाही. आणि मला माहिती आहे आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप जण पण म्हणतील मला असं. त्यासाठी पहिलेच सॉरी म्हणून घेतो. आणि होप सो असं पण नाही म्हणू शकते तुम्हाला प्रँक आवडला की नाही आवडला. बट तुमचं मत आहे ना नक्की कमेंट करून कळवा. मला तर काय बोलावं काहीच कळत नाही आहे. बट जाऊ द्या, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.